नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही म्हणून काळजीत असाल तर आजची अपडेट खूपच वेगळी आणि महत्त्वाची आहे. कारण आता एक नवीन कारण समोर आलंय. काही लाभार्थ्यांचे डीबीटी पेमेंट फेल झाले होते. म्हणजे काय? पैसे पाठवले गेले होते पण बँक किंवा अकाउंट एररमुळे ते यशस्वी झाले नाहीत. यामागची मुख्य कारणे: बँक खाते बंद किंवा इनॅक्टिव्ह असणे, आधार लिंक नसणे, NPCI मॅपिंग कंप्लीट नसणे. यामुळेच काही महिलांना हप्ता मिळालेला नाही. पण आता दिलासा देणारी बातमी: फेल्ड झालेले पेमेंट पुन्हा प्रोसेस केले जात आहेत. म्हणजेच रिप्रोसेस सुरू झाला आहे. यामुळे ज्या महिलांचे पेमेंट अडकले होते त्यांना लवकरच पैसे मिळू शकतात. आणखी एक नवीन अपडेट: यावेळी सिस्टीम ऑटोमॅटिक चेक करत आहे. म्हणजेच ज्यांची माहिती बरोबर आहे त्यांनाच डायरेक्ट पैसे मिळतील. म्हणून आता लगेच हे तपासा: तुमचे बँक खाते ऍक्टिव्ह आहे का, आधार लिंक आहे का आणि डीबीटी किंवा NPCI स्टेटस एनेबल आहे का. जर यात काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा, नाहीतर पुन्हा पेमेंट फेल होऊ शकतो. एक महत्त्वाची सूचना: काही लोक फेल्ड पेमेंट चालू करून देतो म्हणून पैसे मागत आहेत. अशा लोकांपासून दूर राहा, कारण सरकारकडून सर्व प्रक्रिया मोफत केली जाते. आणि लक्षात ठेवा, जर तुमचा हप्ता अजून आलेला नसेल तर तो हरवलेला नाही, तो प्रोसेसमध्ये आहे आणि पुन्हा पाठवला जात आहे. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये तुमचा पेमेंट स्टेटस कसा चेक करायचा आणि एक्झॅक्ट कधी पैसे येणार हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.